रावेर लोकसभा विचार करायला गेला वरणगाव असो, मुक्ताईनगर असो या यावल असो या ठिकाणी आपली देखील सीट. यावलला आम्ही त्या ठिकाणी हारलो. तिथे जातीय समीकरण थोडं धार्मिक समीकरण असं आहे की त्या ठिकाणी जिंकणं फार कठीण आहे. त्या ठिकाणी जिंकणं फार कठीण आहे. पण आम्ही खूप प्रयत्न केलेत. आमचे नगरसेवक चांगले त्या ठिकाणी निवडून आलेत, पण आम्ही नगराध्यक्ष आमचे निवडून आलेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे, आम्ही तेही मान्य करतो. वरणगाव मध्ये नगरसेवक आमचे चांगले आले. 21 पैकी 15 नगरसेवक आमचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. पण नगराध्यक्षाला आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो. म्हणजे हारलोय आम्ही त्या ठिकाणी, आम्ही तेही मान्य करतो. पण ते आमचाच कार्यकर्ता सुनील खरं म्हणजे त्याचा खूप खूप आग्रह होता आणि मग तो म्हणला की नाही बाबा मी पक्षात उभा राहील. त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो म्हणजे तुमचाच आहे, तो उभा राहिला आणि तो त्या ठिकाणी लोकांनी त्याला कौल दिलेला आहे. तो सकाळपासून म्हणजे निवडून आल्यापासून कमळाचं वगैरे घालून फिरतोय. तुम्हीच मला सांगितलं की तो कमळ घालून फिरतोय. तो म्हणला मी कमळाचाच आहे, भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता आहे आणि पुन्हा भारतीय जनता पक्षात जाईल. त्याची मिरवणूक सुरू असल्यामुळे त्याचे मला पुरालं की भाऊ खूप लोक आहेत, तर लोकांनी मला अपक्ष निवडून दिलेलं एकट्याला या ठिकाणी, त्यांचाही निरुत्साह होईल आणि म्हणून त्याची मिरवणूक सुरू आहे म्हणून तो आला नाही. पण थोड्या वेळामध्ये तो या ठिकाणी येईल. मुक्ताईनगरच्या बाबतीमध्ये तुम्ही मला विचारलेलं आहे. मुक्ताईनगर खरं म्हणजे तिथे युती व्हावी अशी माझी इच्छा होती. मी चंद्रकांत पाटील तिथले आमदार, त्यांचं माझं बोलणं झालं होतं. 8-9 जागा म्हणजे 50% किंवा त्यापेक्षा 51% जागा द्यायला ते आम्हाला तयार होते. पण रक्षाताईंचा खूप आग्रह होता की नाही नाही आपल्याला सोहळा लढवायचं आहे, सोहळा लढवायचं आहे. त्यांचा आग्रह होता, त्यापेक्षा त्यांच्या घरून बाबाजींचा फार आग्रह होता. त्यांनी तिकीट घेतले. त्यांनी सगळे उमेदवार जवळपास 90%, 95%, 99% सगळे राष्ट्रवादीचेच त्या ठिकाणी तिकिटावर उभे केले आणि दुर्दैवाने आम्हाला मोठा पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला. ही वस्तुस्थिती आहे. आणि लोकांना आजकाल हेही झालं की तुम्ही घरातल्या घरात प्रत्येक वेळेला सगळेच पक्ष बदलाल, सगळेच पक्ष ठेवाल. या पक्षाचा उमेदवार झाला सगळे त्याच पक्षाचं काम कराल. भाजपत आला की सगळे राष्ट्रवादीचे तुम्ही प्रमुख नेते, राज्यातले आमदार तुम्ही पुन्हा कमळाचा प्रचार कराल, तरी धनुष्यबाणाचा कराल. म्हणजे ही जी सगळी तुमची दोहरी नीती आहे जिल्हाभरामध्ये, लोकांना आता ती मान्य नाहीये. लोक तर सगळे उठून झालेले आहेत सगळ्यांना की बाबा हे करतात काय उद्योग. आणि म्हणून मला वाटतं आमच्या पराभवाचं खरं कारण एकदाच कडचेच आहे. त्यांनी सांगितलं की आमच्या परिवाराची लढाई आहे. पक्षामध्ये कसला परिवार आला. तुम्ही प्रत्येक वेळेला निवडणूक आले की परिवारामध्ये ऍडजस्टमेंट करतात. लोकांनी त्यामुळे ती भाजपला नाही, ती खडसे परिवाराला चपराक दिलेली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी